कोल्हापूर जिल्हा रहिवासी सेवा संघ व प्रति ज्योतिबा मंदिर घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने कामराजनगरमध्ये परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व 133च्या नगरसेविका निर्मती कानडे यांच्या हस्ते वसाहतीमधील गरजू व गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आला। या प्रसंगी मधुमामा, विभीषण कानडे सर, विजय पाटील तसेच कोल्हापूर रहिवासी सेवा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महासंघ त्यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तो अत्यंत सुंदर आणि असा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे। कोल्हापूरमध्ये मंदिर आहे नेक्स्ट चल ये बड़ा अभ्यास करा था रेनाल्डो नमस्कार। सर्वप्रथम बोला ज्योतिबाच्या नावानं। आज कामराजनगरमध्ये प्रभाग क्रमांक 133 मध्ये कामराजनगरमध्ये श्री ज्योतिबा मंदिर आणि कोल्हापूर जिल्हा रहिवासी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम इथे सर्व आयोजकांनी ज्योतिबा मंदिराच्या सर्व आयोजकांनी आणि कोल्हापूर जिल्हा रहिवासी सेवा संघ या सर्व आयोजकांनी इथे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवलेला आहे। तर खरं तर ही खूप दरवर्षी ही लोक हा मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम करतात। या समाजसेवेसाठी आपले लोकनेते श्री परमेश्वर कदम साहेब यांची त्यांना साथ मिळते। त्याचबरोबर आता मी निवडून आली आहे, माझी ही साथ यांच्या कार्याला समाजसेवेला नक्कीच असेल आणि एवढा चांगला उपक्रम हा मुलांचा विचार करणं आणि विद्यार्थ्यांचा विचार करणं हा खूप चांगला उपक्रम यांनी या मंदिराच्या मार्फत मुलांसाठी केलेला आहे। खरं तर ही मुलांची जी काही सेवा आहे या मार्फत मी मुलांना एवढंच सांगू शकेल की तुम्ही जे तुम्हाला वह्या मिळतात, पुस्तकं मिळतात, त्यांचा तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षणासाठी वापर करा, आपला समाज घडवण्यासाठी, कुटुंबाचं नाव रोशन करण्यासाठी वापर करा। ह्या ज्या काही वह्या आहेत, जी काही कोरी पानं आहेत त्यात तुम्ही तुमचे भविष्य लिहा, तुमचे स्वप्न लिहा, एवढंच मी सांगेल। आणि पुन्हा एकदा ह्या सर्व आयोजकांना मी मनापासून आभार त्यांचे मानेल की यांनी एवढा चांगला उपक्रम इथे राबवला। ज्योतिबाच्या नावाने चांग भलं। आज ज्योतिबा मंदिराच्या वतीने आणि कोल्हापूर महासंघाच्या वतीने हा जो मुलांना वह्या वाटपाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत उत्तेजनात्मक आहे। मुलांना एक कौतुक असतं की आपल्याला या 4 वह्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अभ्यासाची गोडी, अभ्यासाची रुची त्यांच्यामध्ये वाढत असते आणि आपल्याला यातून नवीन काहीतरी वस्तू मिळते। यापूर्वी या मंडळाच्या माध्यमातून मुलांना दप्तर वाटण्याचा कार्यक्रम केला होता, त्याचप्रमाणे फोल्डर वाटण्याचा कार्यक्रम केला होता। या ठिकाणी प्रचंड अशी ज्योतिबाची पालखी निघते आणि कामराजनगरमध्ये हा ज्योतिबाचा समाज फार मोठा आहे, त्यांच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। ह्या पद्धतीने आज या ठिकाणी मोफत वह्या वाटपांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जवळजवळ 500 ते 600 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना नक्की लाभ होईल ही ज्योतिबा चरणी मी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी आपण सर्वांनी बोलवलं त्याबद्दल ज्योतिबाच्या नावानं प्रथम सर्वांना मी शुभेच्छा देतो।
ज्योतिबा मंदिर आणि कोल्हापूर रहिवासी संघ यांच्या माध्यमातून आज कामराजनगरमध्ये सती ज्योतिबा मंदिर या ठिकाणी आपले स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या माध्यमातून आणि स्थानिक नगरसेविका निर्मितीताई कानाडे यांच्या प्रयत्नाने तसेच आपले इकडचे कमिटी नामदेव सुतार सचिन पाटील असो जाधव असू दे बाकीचे सर्व पदाधिकारी हे खूप छान पद्धतीने हा उपक्रम राबवतात. कारण की जेव्हा आम्ही लहान असताना या वया वाटपचा आम्हाला थोडीसुद्धा कल्पना नव्हती आणि हे आम्हाला जर माहीत असले तर आम्ही 2-2 ते 4 तास आम्हाला तिकडे घाटकोपर स्टेशन साईडला थांबायला लागायचं. आणि ही कल्पना देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो, ही चांगली उपक्रम आहे आणि ह्या कल्पनेला चांगला यश देऊ असे मी ज्योतिबा चरणी प्रार्थना करतो. आणि चांग भलं सालाबादप्रमाणे याही वर्षी ज्योतिबा मंदिर आणि कोल्हापूर जिल्हा रहिवासी सेवा संघाच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या विभागामध्ये हा एक नवीन उपक्रम आपण पुन्हा सुरू या वर्षी केलेला आहे. आपण सालाबादप्रमाणे मुलांना लहान मुलांना या ठिकाणी वह्या वाटप असतील, विविध शैक्षणिक उपक्रम असतील, धार्मिक उपक्रम असतील, हे या ठिकाणी लोकनेते श्री परमेश्वर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्मितीताई कानडे यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण वर्षानुवर्ष घेत आलेलो आहोत. आणि असेच उपक्रम येणाऱ्या वर्षी आपण या विभागामध्ये घेत राहणार. आपल्या रहिवासी सेवा संघातून ही आपली एक छोटीशी मुलांसाठी गिफ्ट म्हणून आपण मनोबल वाढवण्यासाठी आपण हे वह्या वाटप करत आहोत. ह्याच्यामार्फत आपल्या मंदिरातर्फे सुसंस्कृत जुन्या पारंपरिक पद्धती ह्या रूढी ह्याचं जपलेल्या जातात. गणपतीमध्ये झिम्मा-फुगडीचा पारंपरिक खेळ खेळला जातो, लेझिम पथक खेळलं जातं, युवा मंडळाचे खेळ खेळले जातात. अशा पद्धतीने इथं कार्यक्रम राबवले जातात. धन्यवाद.